मित्रांनो, पेपर सेकंड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यामधील प्रकरण क्रमांक 2 इलेक्ट्रिक हीट कन्व्हेक्टर म्हणजेच ब्लोअर टाईप रूमीटर या उपकरणाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या पाठामध्ये जे मुख्य घटक आहेत त्यांची माहिती आपण करून घेऊ. 2.1 पाठाची ओळख, 2.2 कार्यतत्व, 2.3 हीट कन्व्हेक्टरचे मुख्य घटक, 2.4 हीट कन्व्हेक्टरची रचना, 2.5 हीट कन्व्हेक्टरची कार्यपद्धती, 2.6 हीट कन्व्हेक्टरमधील दोष, कारणे आणि उपाय आणि 2.7 हीट कन्व्हेक्टर वापरताना घ्यावयाची दक्षता आणि 2.8 आहे तांत्रिक तपशील. तर अशा पद्धतीने हीट कन्व्हेक्टर या पाठामध्ये इतके घटक हे समाविष्ट आहेत. तर आता हा जो पाठ आहे इलेक्ट्रिक हीट कन्व्हेक्टर, ह्या पाठाचे उद्दिष्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर त्यातलं महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट आहे की हीट कन्व्हेक्टरच्या भागांची ओळख आपल्याला होते. दुसरं असं उद्दिष्ट आहे की हीट कन्व्हेक्टरचा सर्किट डायग्राम आपल्याला काढता येतो. तिसरं उद्दिष्ट आहे हीट कन्व्हेक्टरच्या विविध तपासण्यांची माहिती आपल्याला मिळते. चौथं उद्दिष्ट आहे हीट कन्व्हेक्टर खोलण्याची आणि जोडण्याची पद्धत आपल्याला माहीत होते आणि हीट कन्व्हेक्टरमधील दोष, कारणे आणि त्यावरील उपाय आपल्याला समजतात. तर ही सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हीट कन्व्हेक्टर हे प्रकरण या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आहे. तर आता सर्वात पहिले आपण पाठाची ओळख करून घेऊया. तर हीट कन्व्हेक्टर म्हणजे काय? सर्वात पहिले 11वीमध्ये आपण शिकलेलो आहे की रूम हीटर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. हीट कन्व्हेक्टर म्हणजेच रूम हीटरचाच प्रकार, पण त्याला नाव आहे ब्लोअर टाईप रूम हीटर. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये कडक थंडीपासून संरक्षण करण्यासाठी म्हणजेच रूमचं तापमान वाढवण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या उपकरणाचा उपयोग केला जातो त्यास हीट कन्व्हेक्टर असे म्हणतात. तर याच्यामध्ये एक शेडेड पोल मोटर बसवलेली असते आणि त्या शेडेड मोटरच्या शाफ्टवर सेंट्रिफ्युगल फॅन बसवलेला असतो आणि त्याच्यासमोर हीटिंग एलिमेंट बसवलेली असते. तर हीटर स्विच आणि मोटर स्विच सुरू केला असता फॅनद्वारे बाहेरील हवा आत घेतली जाते आणि ती हीटिंग एलिमेंटवर फेकली जाते. हीटिंग एलिमेंट उष्णता निर्माण करण्याचं कार्य करीत असल्याने थंड हवेचं रूपांतर गरम हवेमध्ये होते आणि हीट कन्व्हेक्टरच्या समोरील भागातून गरम हवा खोलीमध्ये पसरून खोलीचे तापमान वाढवले जाते. तर अशा पद्धतीचं जे काही उपकरण आहे हे उपकरण म्हणजे हीट कन्व्हेक्टर किंवा ब्लोअर टाईप रूम हीटर होय. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हीटर स्विच बंद ठेवून फक्त मोटर स्विच जर आपण सुरू ठेवलं तर आपल्याला फॅन म्हणून सुद्धा याचा उपयोग करता येतो. हीट कन्व्हेक्टर हे 1000 वॅटपासून तर 3000 वॅटपर्यंत बाजारामध्ये मिळतात आणि त्या क्षमतेनुसार आपल्याला त्याची निवड करावी लागते. तर आता हे झालं थोडक्यात हीट कन्व्हेक्टर म्हणजे काय ते आपण बघितलं. त्यानंतर कोणत्या कार्यतत्वावर हे कार्य करते? तर हीट कन्व्हेक्टर हे विद्युतधारेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. मग आता हा उष्णताजन्य परिणाम काय आहे की जेव्हा विद्युत प्रवाह हा हीटिंग एलिमेंटमधून वाहतो तेव्हा विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होते. या तत्वावर म्हणजेच उष्णताजन्य परिणामावर, विद्युतधारेच्या उष्णताजन्य परिणामावर हीट कन्व्हेक्टर कार्य करते. तर हवेचे तापमान हे ती हवा कोणत्या माध्यमातून वाहते त्या माध्यमाच्या तापमानावर अवलंबून असते. त्यानुसार उष्ण वाहकामधून म्हणजेच हीटिंग एलिमेंटमधून हवेचा झोत पाठवल्यास औष्णिक ऊर्जेचे अभिसरण पद्धतीने वहन होऊन गरम हवा बाहेर पडते. या तत्वावर हीट कन्व्हेक्टर कार्य करते. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे की हीट कन्व्हेक्टर विद्युतधारेच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. यामध्ये हीटिंग एलिमेंटमधून प्रवाह पाठवल्यानंतर हीटिंग एलिमेंटच्या रेजिस्टन्समुळे प्रवाहाला अडथळा उत्पन्न होतो. त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होऊन उष्णता उत्पन्न होते आणि निर्माण झालेली उष्णता ही
खोलीमध्ये पसरवली जाते आणि खोलीचे तापमान वाढवले जाते. तर हे झालं हीट कन्व्हेक्टरचं कार्यतत्व. त्यानंतर आकृतीमध्ये आपण बघतोय, आता आपल्याला पाहायचे हीट कन्व्हेक्टरची रचना. तर या ठिकाणी बाहेरून हीट कन्व्हेक्टर किंवा ब्लोअर टाईप रुमीटर कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. आतले पार्ट्स काय असतात याची आकृती आपल्याला पुढे दिलेली आहे. तर हीट कन्व्हेक्टर हे अशा पद्धतीने बाहेरून जर पाहिलं तर आपल्याला दिसते की मेटलिक बॉडी आहे, वरील भागामध्ये विंडो आहे आणि समोरील भागामध्ये जाळी बसवलेली असते आणि एका बाजूला स्विचेस आहेत. लाल स्विच जे आहे ते ऑन ऑफचं आहे आणि 2 स्विच जे आहे ते पहिले कमी तापमान आणि दुसरं जास्त तापमान यासाठी 2 स्विचेस असतात. तर या मेटल बॉडीच्या आतमध्ये अन्य पार्ट्स असतात, ते कोणते आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर थोडक्यात बाहेरून जे हीट कन्व्हेक्टर किंवा ब्लोअर टाईप रुमीटर हे अशा पद्धतीने दिसते. आता पाहू आपण हीट कन्व्हेक्टरचे प्रमुख भाग. तर त्याच्यामधला सर्वात पहिला भाग आहे मेटल बॉडी. हीट कन्व्हेक्टरची बॉडी ही लोखंडी पत्रापासून किंवा गंज प्रतिबंधक शीट मेटलपासून बनवलेली असते आणि बॉडीला आकर्षक दिसण्यासाठी त्यावर पावडर कोटिंग केलेली असते आणि कलरिंग त्याच्यावर केलेलं असतं. आतील सर्व भागांचे संरक्षण करणे आणि आतील भागांचे संरक्षण करणे हे महत्त्वाचं कार्य जे आहे ते मेटल बॉडी करते. तर मेटल बॉडीच्या आतमध्ये काय काय असते, तर मेटल बॉडीच्या आतमध्ये शेडेड पोल मोटर बसवलेली असते आणि त्यावर ब्लोअर फॅन बसवलेला असतो. समोरील बाजूस जाळी बसवलेली असते आणि एका बाजूला स्विचेस बसवलेले असतात, तर खालील बाजूस स्टँड बसवलेलं असतं जेणेकरून हीट कन्व्हेक्टर एका जागी उभं किंवा पक्क करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने ही आहे मेटल बॉडी, जी गंज प्रतिबंधक लोखंडी पत्रापासून बनवलेली असते. तर बॉडीचं काय कार्य आहे, आतील भागांना संरक्षण देण्याचं कार्य ही मेटल बॉडी करते. त्यानंतर आहे हीटिंग इलिमेंट. हीटिंग इलिमेंट उष्णता निर्माण करणारा घटक. तर उष्णता निर्माण करण्यासाठी जो घटक आपल्याला वापरायचा आहे किंवा जो पार्ट आपल्याला वापरायचा आहे त्याचा विद्युत विरोध हा उच्च असावा लागतो. तसेच तो विद्युत वाहक असला पाहिजे. हे 2 गुणधर्म त्याच्यामध्ये किंवा त्याचा वितरण बिंदू हा उच्च असावा लागतो. अशा गुणधर्माचा जो काही धातू वापरलेला आहे तो आहे नायक्रोम. या नायक्रोम धातूपासून हीटिंग एलिमेंट बनवलेली असते आणि हीटिंग एलिमेंट ही 1000 ते 3000 वॅटेज या क्षमतेची असते. तर हीट कन्व्हेक्टरमध्ये 1 किंवा 2 हीटिंग एलिमेंटची जोडणी केलेली असते. जाड ॲस्बेस्टॉस शीटना छिद्र पाडून त्यामध्ये हीटिंग एलिमेंट ओवलेले असते आणि हीट कन्व्हेक्टरच्या पुढील बाजूस फ्रंट पॅनलच्या आतमध्ये याची रचना केलेली असते. तर ॲस्बेस्टॉस हे असा पदार्थ आहे की ज्यामधून विद्युतधारा वाहू शकत नाही, म्हणजे काही इन्सुलेटर म्हणून ते कार्य करते. त्या ॲस्बेस्टॉस शीटला छिद्र पाडून त्याच्यामध्ये हे हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. तर हीट कन्व्हेक्टरच्या पुढील बाजू असलेल्या जाळीच्या आतमध्ये हे हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. तर हीटिंग एलिमेंटचा कोणताही धातूच्या भागाशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेतलेली असते. कारण जर हीटिंग एलिमेंटचा धातूशी संपर्क झाला तर लिकेज प्रवाह बॉडीमध्ये येऊ शकतो. म्हणून हीटिंग एलिमेंट हे बॉडीपासून इन्सुलेट केलेले असते. हीटिंग एलिमेंटची जोडणी थर्मोस्टॅटच्या सिरीजमध्ये जोडलेली असते आणि ही जोडणी विद्युतदृष्ट्या सुरक्षित आणि यांत्रिकदृष्ट्या मजबूत असते. तर अशा पद्धतीने हीटिंग एलिमेंट हे नायक्रोम या धातूपासून बनवलेले असते, ज्याचा विद्युत विरोध उच्च असतो आणि वितरण बिंदू हा उच्च असतो. अशा नायक्रोम धातूपासून हे हीटिंग एलिमेंट बनवलेले असते आणि त्याची क्षमता 1000 ते 3000 वॅट इतकी असते. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे थर्मोस्टॅट. तर उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्मोस्टॅटचा उपयोग केला जातो. तर थर्मोस्टॅट हे हीटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेले असते. थर्मोस्टॅट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बाय मेटल स्ट्रीप असते. 2 भिन्न धातूंची पट्टी जी विशिष्ट तापमानावर वागते आणि सर्किट तोडते. पुन्हा सर्किट तोडल्यामुळे उष्णता निर्माण करण्याचं कार्य बंद झाल्यानंतर परत ती थंड होऊन पुन्हा
त्याचे कॉन्टॅक्ट जुळतात आणि परत उष्णता निर्माण करण्याचं कार्य सुरू होते. अशा पद्धतीने उष्णतेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे थर्मोस्टॅट करते. म्हणून थर्मोस्टॅट हे हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेले असते. तर ठराविक तापमानाला थर्मोस्टॅटचे सेटिंग केलेले असते आणि सेटिंग केलेल्या तापमानापेक्षा तापमान वाढताच थर्मोस्टॅट यंत्रणा ओपन होते. त्यामुळे थर्मोस्टॅटच्या सिरीजमधील हिटिंग एलिमेंटही सर्किटमधून खंडित होते आणि कालांतराने तापमान कमी झाल्यानंतर थर्मोस्टॅट पूर्ववत होऊन सर्किट सुरू होते. अशा पद्धतीने तापमानावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे थर्मोस्टॅट करते. चौथा पार्ट आहे शेडेड पोल मोटर. हीट कन्व्हेक्टरमध्ये ब्लोअरसाठी शेडेड पोल मोटर वापरलेली असते आणि टॉप कवरच्या आतमध्ये ही मोटर व्हर्टिकल बसवलेली आहे. व्हर्टिकल म्हणजे उभ्या अवस्थेमध्ये बसवलेली असते. हीट कन्व्हेक्टर ही हीट कन्व्हेक्टरमध्ये ब्लोअरसाठी, ब्लोअर म्हणजे फॅन असतो, ब्लोअर फॅन जो हवा आत घेऊन हिटिंग एलिमेंटकडे फेकतो, हा ब्लोअर बसवण्यासाठी शेडेड पोल मोटर वापरलेली असते आणि ती टॉप कवरमध्ये उभ्या अवस्थेमध्ये बसवलेली असते. या मोटरच्या शाफ्टवर फॅन बसवलेला असतो. अशा पद्धतीने ही शेडेड पोल मोटर. त्यानंतर आहे सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन. हीट कन्व्हेक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता अभिसरण पद्धतीने बाहेर फेकण्यासाठी मोटरच्या शाफ्टवर सेंट्रिफ्युगल फॅन बसवलेला असतो. हा फॅन दंडगोलाकार असून पातळ लोखंडी पोलादी पत्र्यापासून बनवलेला असतो. तर हा जो दंडगोलाकार आकाराचा असतो आणि तो पातळ पत्र्यापासून बनवलेला असतो आणि शेडेड पोल मोटरच्या शाफ्टवर बसवलेला असतो. तर याचा उपयोग हिटिंग एलिमेंटवर हवेचा झोत फेकण्यासाठी सेंट्रिफ्युगल फॅनचा उपयोग केला जातो. त्यानंतर इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली. तर हीट कन्व्हेक्टरची मोटर चालू करण्यासाठी पुढील भागात इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली असते. या स्विच यंत्रणेमध्ये कूल स्विचच्या सहाय्याने मोटर चालू किंवा बंद करता येते. तर यामध्ये 3 स्विचेस असतात समोरच्या बाजूनी. एक ऑन ऑफ स्विच, दुसरा कूल स्विच. पहिला कूल स्विच म्हणजे ऑन ऑफ स्विच, नंतर वॉर्म स्विच आणि नंतर हॉट स्विच, असे 3 स्विचेस हे समोरच्या भागात बसवलेले असतात. याची इंटरलॉकिंग असे असते की कूल हा स्विच ऑन केल्याखेरीज, म्हणजे पहिला ऑन ऑफ जो स्विच आहे लाल कलरचा तो दिसतो आपल्याला, तो चालू केल्याशिवाय अन्य 2 स्विच हे ऑन होत नाहीत. त्याला म्हणतात इंटरलॉकिंग. एकमेकाशी कनेक्टेड इंटरलॉकिंग केलेले असतात. त्यामुळे फक्त हिटिंग एलिमेंट ऑन न होता आधी ब्लोअर सुरू होऊन मग हिटिंग एलिमेंट सुरू होते. त्यामुळे उष्णता शोषली जाऊन हिटिंग एलिमेंट ओव्हरहीट होत नाही. तर अशा पद्धतीने ही इंटरलॉकिंग सिस्टीम असते. त्यानंतर आहे पुढचा पार्ट आहे संरक्षक जाळी. हिटिंग एलिमेंटच्या मागील बाजूस संरक्षणासाठी पोलादी तारापासून बनवलेली संरक्षक जाळी असते आणि या जाळीला जंग प्रतिबंधक क्रोमियम प्लेटिंग केलेली असते. तर हिटिंग एलिमेंटला बाहेरील आघातापासून त्याचं संरक्षण व्हावं किंवा आपला हात हिटिंग एलिमेंटला लागू नये, कारण ती उष्णता म्हणजे गरम झालेली असते. त्याच पद्धतीने त्यामधून प्रवाह वाहत असतो, त्यामुळे शॉकसुद्धा बसू शकतो. म्हणून त्या हिटिंग एलिमेंटला संरक्षित करण्यासाठी तसेच आपले बाहेरील आघातापासून संरक्षण करण्यासाठी या संरक्षक जाळीचा उपयोग केला असतो आणि लोखंडी तारापासून बनवलेली असते आणि या जाळीला जंग प्रतिबंधक क्रोमियम प्लेटिंग केली असते जेणेकरून ती गंजत नाही. त्यानंतर आहे पुढचा पार्ट आहे स्टँड. तर हीट कन्व्हेक्टर एका जागी उभे करण्यासाठी किंवा पक्के करण्यासाठी मेटल बॉडीच्या खालील बाजूस स्टँड असते आणि हे स्टँड स्टीलचे असून त्याला रबरी स्टॉपर बसवलेले असतात जेणेकरून तो पक्का बसावा, याकरता रबरी स्टॉपर बसवलेले असतात. त्यानंतर आहे सप्लाय कॉर्ड. तर हीट कन्व्हेक्टरला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी 3 कोअर केबलचा उपयोग केला जातो. यामध्ये 3 वायर्स असतात. लाल वायर फेजसाठी, काळी किंवा निळी वायर न्यूट्रलसाठी आणि हिरवी वायर अर्थिंगसाठी वापरलेली असते. तर एका बाजूकडील टोके ही हिटिंग एलिमेंटला एका बाजूकडील टोके ही हीटरला जोडलेली असतात, तर दुसऱ्या बाजूला 3 पिन टॉप बसवलेला असतो. तर अशा पद्धतीने 3 कोअर केबलचा उपयोग हा सप्लाय कॉर्डसाठी. सप्लाय कॉर्ड म्हणजे हीट कन्व्हेक्टरला विद्युत पुरवठा करणारी केबल. तर अशा पद्धतीने आपण बघितले की हीट कन्व्हर्टरचे प्रमुख भाग मेटल बॉडी, हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टॅट, शेडेड पोल मोटर, सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन, इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली, संरक्षक जाळी, स्टँड, सप्लाय कॉर्ड. तर अशा पद्धतीने हे प्रमुख पार्ट्स, त्यांची रचना आणि उपयोग आपण बघितले. त्यानंतर हीट कन्व्हेक्टरची रचना. तर हीट कन्व्हेक्टरची रचना ही आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. बघा, ही आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. तर याची मेटल बॉडी जी आहे लोखंडी पत्रापासून बनवलेली असते
आणि वरच्या बाजूस त्या ठिकाणी खिडकी असते, म्हणजे त्या ठिकाणी पत्र्याला अशी बारीक जाळी केलेली असते आणि ह्या मेटल बॉडीच्या समोरील भागास संरक्षक जाळी बसवलेली असते आणि एका बाजूला इंटरलॉकिंग स्विच असेंबली असते. तर खालील भाग या हीट कन्व्हेक्टरची बॉडी पातळ पोलादी पत्रापासून 2 भागात बनवलेली असते. खालील भाग म्हणजे बेसवर कन्व्हेक्टरचे सुटे भाग बसवलेले असतात आणि मध्यभागी शेडेलपोर्ट मोटर ही शेडेलपोर्ट मोटर उभी बसवून तिच्या शाफ्टवर दंडगोलाकृती ब्लोअर फॅन बसवलेला असतो. त्याच्या बाजूस पातळ पत्रापासून बनवलेला गाईड असतो, त्यामुळे बाहेर जाणारी हवा फक्त हिटिंग एलिमेंटवर फेकली जाते. म्हणजे जो असा निमुळता आकार, गोल आकार आणि त्याला समोरची बाजू निमुळती होत जाते हिटिंग एलिमेंटकडे, तर त्याला म्हणतात ब्लोअर. तर हा ब्लोअर कशासाठी लोखंडी पत्रापासून बनवलेला असतो आणि त्याचा उपयोग आहे की जी बाहेरची हवा आहे ती फक्त हिटिंग एलिमेंटवरच जावी, ते अन्यत्र पसरू नये म्हणून त्या ठिकाणी ते गाईड बसवलेलं असतं. कन्व्हेक्टरच्या दर्शनी बाजूस हिटिंग एलिमेंट आणि इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली बसवलेली असते. गाईड वेच्या बरोबर समोरील बाजूस मायका कोटेड ॲस्बेस्टॉस शीटला छिद्र पाडून त्यामध्ये नायक्रोम धातूपासून बनवलेली कॉईल हिटिंग एलिमेंट बसवलेली असते. संरक्षणासाठी समोरील बाजूस संरक्षक जाळी बसवलेली असते. वरील बाजूस हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये थर्मोस्टॅट बसवलेला असतो आणि बेसच्या खालील बाजूस रबरी स्टॉपर बसवलेले असतात. या सर्व घटकांना संरक्षित गाईड वेच्या वरील बाजूस संरक्षण देण्यासाठी वरील बाजूस टॉप कव्हर स्क्रूच्या सहाय्याने घट्ट बसवलेला असतो आणि टॉप कव्हरला गाईड वेच्या वरील बाजूस हवा आत देण्यासाठी छिद्रे पाडलेली असतात आणि कन्व्हेक्टर टेबलवर व्यवस्थित ठेवण्यासाठी स्टँड बसवलेले असते. बॉडीला एका बाजूस छिद्र असून त्यामध्ये रबरी बीड बसवलेली असते व तिथून सप्लाय कॉर्ड बाहेर काढलेली असते. तर अशा पद्धतीने ही हीट कन्व्हेक्टरची रचना असते. सर्वात पहिला भाग, वरचा भाग म्हणजे मेटल बॉडी लोखंडी पत्रापासून बनवलेली असते. बॉडीच्या आतमध्ये सर्व लहान लहान पार्ट्स बसवलेले असतात. मध्यभागी एक शेडेलपोर्ट मोटर बसवलेली असते आणि तिच्या शाफ्टवर दंडगोलाकृती फॅन बसवलेला असतो, त्याला ब्लोअर फॅन असे म्हणतात. तर त्याच्या बाजूस पातळ पत्रापासून बनवलेली गाईड असते, त्यामुळे बाहेरून आलेली हवा फक्त हिटिंग एलिमेंटवर फेकली जाते, ते अन्यत्र पसरत नाही, त्यामुळे लवकर उष्णता निर्माण होते. कन्व्हेक्टरच्या दर्शनी बाजूस हिटिंग एलिमेंट व इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली बसवलेली असते आणि तिच्या समोर संरक्षक जाळी बसवलेली असते. त्यानंतर वरील भागास थर्मोस्टॅट हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये बसवलेला असतो आणि बेसच्या खालील बाजूस स्टँड बसवलेले असते व त्याला रबरी स्टॉपर बसवलेले असतात. त्यामुळे हीट कन्व्हेक्टर एका जागेवर व्यवस्थित पक्के बसते. टॉप कव्हरला वरील बाजूस हवा आत येण्यासाठी छिद्र पाडलेली असतात. तर अशा पद्धतीने आणि मोटरला सप्लाय देण्यासाठी एका बाजूनी सप्लाय कॉर्ड बाहेर काढलेली असते. तर ही झाली हीट कन्व्हेक्टरची रचना. त्यानंतर आता हीट कन्व्हेक्टरचं कार्य कसं चालतं. जेव्हा हीट कन्व्हेक्टरला आपण 230 व्होल्ट AC सप्लाय देतो आणि मोटर आणि हीटर स्विच चालू करतो, तेव्हा सेंट्रिफ्युगल फॅन फिरण्यास सुरुवात होते. सेंट्रिफ्युगल फॅन फिरल्यामुळे बाहेरील हवा आत येते आणि आत आलेली हवा हिटिंग एलिमेंटवर फेकली जाते. त्याच वेळेस हिटिंग एलिमेंट उष्णता निर्माण करण्याचं कार्य करीत असल्याने थंड हवेचं रूपांतर गरम हवेमध्ये होते आणि ही गरम हवा समोरील जाळीमधून बाहेर पडते आणि खोलीमध्ये पसरून खोलीचे तापमान वाढते. तर अशा पद्धतीने हे हीट कन्व्हेक्टर कार्य करते. आता या ठिकाणी आपण बघतो आहे की हीट कन्व्हेक्टरची जी सर्किट डायग्राम आहे किंवा कनेक्शन कसे असतात ते बघा. यामध्ये कनेक्टरला फेज आणि न्यूट्रल जोडलेलं आहे. आता फेज पहा. पहिलं फेज सप्लायपासून थर्मोस्टॅटच्या एका टोकाला, थर्मोस्टॅटचं दुसरं टोक हा स्विचच्या ऑफ पॉईंटला, पहिल्या स्विचच्या ऑफ पॉईंटला म्हणजे कूल स्विचच्या ऑफ पॉईंटला, कूल स्विचचं ऑन पॉईंट, वार्म स्विचच्या ऑफ टोकाला, वार्म स्विचचं ऑन टोक हिटिंग एलिमेंटच्या एका टोकाला आणि वार्म स्विचच्या ऑन टोकापासूनच हॉट स्विचच्या
ऑफ टोकाला आणि हॉट स्विचचं ऑन टोक हे हिटिंग एलिमेंटच्या दुसऱ्या टोकाला आणि न्यूट्रल कंबाईन ब्लोअर मोटर, त्याच्यानंतर हिटिंग एलिमेंट आणि हिटिंग एलिमेंटच्या दुसऱ्या टोकाला, पहिल्या टोकाला आणि दुसऱ्या टोकाला न्यूट्रल जोडलेलं असतं. म्हणजे न्यूट्रल कुठे कुठे जातं, मोटरच्या एका टोकाला, हिटिंग एलिमेंटच्या एका टोकाला आणि हिटिंग एलिमेंटच्या दुसऱ्या टोकाला, असं कंबाईन न्यूट्रल या ठिकाणी गेलेलं आहे. आणि फेज कसा गेलेला आहे, फेजचं पहिलं टोक थर्मोस्टॅटकडून कूल स्विचच्या ऑफ पॉईंटला, कूल स्विचच्या ऑन पॉईंट, वॉर्म स्विचच्या ऑफ टोकाला आणि तिथूनच तिथूनच ब्लोअर मोटरला गेलेलं आहे. त्याच्यानंतर वॉर्म स्विचचं ऑन टोक हे हॉट स्विचच्या ऑफ टोकाला आणि हॉट स्विचचं ऑफ टोक वॉर्म स्विचचं ऑन टोक हे हॉट स्विचच्या ऑफ टोकाला आणि हॉट स्विचचं ऑन टोक हे हिटिंग एलिमेंटच्या दुसऱ्या टोकाला. अशा पद्धतीने हे कनेक्शन डायग्राम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. तर आज आपण हीट कन्व्हेक्टर म्हणजे काय, त्यानंतर हीट कन्व्हेक्टर या पाठाचे उद्दिष्ट काय आहे ते सुद्धा बघितले, पाठाची थोडक्यात ओळखही करून घेतली. त्यानंतर हीट कन्व्हेक्टर कोणत्या कार्यतत्वावर कार्य करते ते सुद्धा आपण बघितलं. हीट कन्व्हेक्टरची प्रमुख भाग, त्यांची रचना आणि त्यांचे उपयोगसुद्धा आपण बघितले. त्याच पद्धतीने हीट कन्व्हेक्टरची रचना आणि आंतरिक रचना दाखवणारी आकृती आपण समजून घेतली. त्याच पद्धतीने हीट कन्व्हेक्टरची कार्यपद्धती काय आहे, कशा पद्धतीने ते कार्य करते हे सुद्धा आपण याचं अवलोकन केलं आणि हीट कन्व्हेक्टरचा सर्किट डायग्रामसुद्धा समजून घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी आज आपण थांबतो आहे.